नमस्कार. श्रावणामधलं अखेरचं पुष्प म्हणजेच पिठोरी अमावास्या. श्रावणातील हा शेवटचा दिवस. अर्थातच त्याचं महत्त्व एक अनन्यसाधारण आहे, हे नक्कीच. पिठोरी अमावास्या म्हणजे काय? पिठोरी म्हणजे पिठापासून बनवलेली मूर्ती. अर्थातच 64 योगिनी आणि पार्वती मातेचं स्मरण करण्याचा हा दिवस म्हणजेच पिठोरी अमावास्या. या दिवशी काय केलं जातं? तर अर्थातच त्या दिवशी स्नानानंतर शिवलिंगाची, पार्वतीची आणि भगवतीची पूजा केली जाते. यावेळेला 22 ऑगस्टला 11:55 पिठोरी अमावास्या सुरू होते आणि ती 23 ऑगस्टला 11:35 संपते आहे. या काळामध्ये उपवास करायचा, देवाचं चिंतन करायचं आणि अर्थातच लहान मुलांवरती प्रेम करून त्यांना त्यांचं दीर्घायुष्य मिळावं म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करावी. आख्यायिका बऱ्याच आहेत आणि त्यातली एक आख्यायिका तुम्हाला सांगतोय. असंच आटपाट नगर होतं, जिथे एका ब्राह्मणाची सून होती. तिला दर श्रावण अमावास्येला मूल व्हायचं आणि त्या दिवशी नेमकं त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या पितरांकरता, आईवडिलांकरता ते श्राद्ध ठेवायचे, तर्पण दिन म्हणून. नेमकं असं व्हायचं, ती ब्राह्मणाची सून बाळंत व्हायची आणि तिचं मूल मेलेलं निपसायचं. आणि मूल मेलेलं जन्माला आल्यामुळे ते ब्राह्मण त्या माणसाच्या घरी जेवू शकायचे नाहीत, कारण आलेलं सूतक. आणि म्हणून काय व्हायचं, दरवेळेला आपल्या आईवडिलांचं श्राद्ध न करताच ब्राह्मण निघून गेलेले त्या ब्राह्मणाला पठायचं नाही. शेवटी जेव्हा त्याच्या सुनेला 7वं मूल झालं, तेव्हा ते मूल त्याने तिच्या पदरात घातलं आणि सांगितलं, आता या घरापासून तू दूर जा, चालती हो. रडत रडत ती ब्राह्मणाची सून एका अरण्यामध्ये जाऊन पोहोचते आणि तिच्याकडे तिथे मूल असतं जे मेलेलं असतं. ते बघून ती रडत असते. त्यावेळेला तिथे एक बाई येते. ती असते झोटिंगाची बायको. ती म्हणते, हे बाई काय झालं तुला? ती म्हणते, असं मला मूल दरवर्षी झालं आणि हे माझं 7वं मूल आहे, जेही मेलेलं निपजलं गेलं. ती म्हणे, ठीक आहे, ते सगळं जाऊ दे, पण तू इकडनं जा, नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला खाऊन टाकेल, मारून टाकेल. ती म्हणाली, आता माझ्या आयुष्यात आहे तरी काय, होऊ दे, काय व्हायचं ते. तेव्हा त्या झोटिंगाच्या बायकोला कळलं की अगतिक आहे. तिने तिच्यावरती एक उपाय सांगितला. तू रात्रभर इथेच थांब आणि समोरचं झाड आहे ना, तिथे नागकन्या, यक्षकन्या येतील आणि रात्री शिवलिंगाची पूजा करतील. तिकडे बसून तू पूजेला उभी राहा आणि नित्य स्मरणाने पार्वतीचं स्मरण कर. ब्राह्मणाच्या बायकोला ते पटतं आणि ती त्या पूजेच्या वेळेला तिकडे उपस्थित असते. नागकन्या आणि यक्षकन्या तिला विचारतात, हे बाई तू कोण, कुठची? तेव्हा ती सांगते, माझं असं नशीब आहे, मी ब्राह्मणांची सून आहे, पण माझं प्रत्येक वेळेला मूल असं अपत्य जन्माला येतं जे मेलेलं असतं, त्यामुळे मला घरातून बाहेर काढलं आहे. तेव्हा त्या नागकन्या यक्षकन्यांनी तिला मदत केली आणि तिला म्हटलं, ठीक आहे, आम्ही तुला वर देतो आणि तिची 7ही मुलं ती परत जिवंत करतात. आणि अशा अर्थाने ती पिठोरी त्या ब्राह्मण कन्येला, ब्राह्मण सुनेला वरदान देते, तिच्या मुलांच्या अक्षय आयुष्य करता. आणि म्हणूनच विवाहित स्त्रिया हे व्रत जे करतात ते त्यांच्या मुलांच्या म्हणजे संततीच्या आयुष्य करता, दीर्घायुष्य करता आणि आरोग्य करता. म्हणून हे व्रत नेहमी करावं अशी अपेक्षा आणि इच्छा आहे. अर्थात या दिवसाचं महत्त्व आणखी वेगळं आहे. या दिवसाला कुशग्रहण अमावास्या असे म्हटलं जातं. मग या दिवशी आपल्या पितरांना आपण जर तर्पण अर्पण केलं तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि आपले पितर आपल्या पुढच्या वंशाकरता म्हणजे आपल्या मुलाबाळांकरता चांगलं आयुष्य आणि आरोग्य चिंततात. म्हणूनच एक सायंटिफिक बेस असलेलं हे व्रत आहे, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहेच, अर्थात त्यानुसार काळाची गती ओळखण्याचं एक साधनही आहे. तेव्हा पिठोरी अमावास्या ही तुम्ही केवळ फक्त उपवास करून सेलिब्रेट करायची नाही आहे, तर त्याच्यामागचं कारण मीमांसा जाणून त्याचा एक उपयोग करायचा आहे आपल्या संततीच्या आरोग्याकरता, आयुष्यवर्धनाकरता आणि एकंदरीत आपल्या आयुष्याकरता.
नमस्कार. विनय.